नमस्कार मंडळी, माझं नाव मीनल. आज आपण करूया कोबी आणि बटाट्याची सगळ्यात सोपी अशी आणि सगळ्यांना जमणारी अशी भाजी. नेहमीप्रमाणे आपण राई, जिरं, अद्रक, लसूण हे सर्व काही टाकलेलं आहे कढईमध्ये आणि हिंग टाकलेलं आहे. हे सगळं चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्या आणि त्यानंतर कांदा आणि मिरची कापायचं काही टेन्शन नाही घ्यायचं, सरळ ब्लेंडरमध्ये टाकायचं आणि ब्लेंड करून घ्यायचं. ते जोपर्यंत होतंय तोपर्यंत आपण बटाटे सोलून घेऊया. मी ह्या रेसिपीमध्ये 2 बटाटे आणि एक छोटासा कोबी वापरलेला आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय तेवढं काही मी फास्ट काम करत नाही, फक्त व्हिडिओ फास्ट केलाय. बटाट्याचे एकदम छोटे छोटे काप केले तर खूपच चांगले, लवकर शिजायला मदत होते. तोपर्यंत आपण आपल्या कढईमध्ये जे काही कांदा, मिरची आणि बाकी सर्व मसाले टाकले आहेत त्याकडे पण थोडं थोडं लक्ष देत जा. आता हे बटाटे टाकले आणि बटाटे पण एकदा परतवून घ्या. या टायमाला आपल्याला हळद, मीठ, मसाला काहीही टाकायचं नाही आहे, फक्त बटाटे परतवून घ्या. बटाट्याला थोडीशी वाफ द्या आणि तोपर्यंत मध्ये मध्ये आपली कामं पण आवरत जा, म्हणजे एंड टायमाला खूप काही पसारा होत नाही आणि किचन आवरायला पण मदत होते. आता मी कोबी कापत आहे. माझा हा यूट्यूबवरचा पहिलाच प्रयत्न आहे, त्यामुळे काही चुकलं असेल तर प्लीज मला क्षमा करा आणि आपलंसं मानून घ्या. आता मी हळद, 1 चमचा मसाला, आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तुम्ही माझा व्हिडिओ महाराष्ट्रातून कुठून पाहत आहात त्याबद्दल मला सांगा कमेंटमध्ये. आता मी कोबी टाकलेले आहे. कोबी आपण चांगली मिक्स करून घेऊया. सगळ्यात सोपी अशी ही भाजी आहे जी कोणालाही जमू शकते. सगळ्यात मस्त म्हणजे ही भाजी सकाळी डब्यासाठी लहान मुलांना स्पेसिफिकली आपण देऊ शकतो, जी भाकरीसोबत, चपातीसोबत, इवन भात डाळ ह्यासोबतही खाऊ शकतो. थोडंसं पाणी शिंपडूया म्हणजे भाजी तळायला करपणार नाही. तोपर्यंत सर्व आवरून घेते आणि आता भाजी थोडी वाफेवर ठेवूया. हे कोणाकोणासोबत होतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडंसं का होईना पसारा, कितीही आवरात थोडंसं का होईना पसारा होतोच. आता फक्त सर्वांची आवडती अशी कोथिंबीर, माझी जरा जास्तच आवडतीची, हे आपण टाकूया भाजीमध्ये सजवण्यासाठी. थोडी मिक्स करून घेतली की झाली भाजी